परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे पुण्यात आयोजित केलेले पहिले जागतिक वारकरी कवी काव्य संमेलन नुकतेच अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले. साहित्य शताब्दी 2027 वर्षाचे औचित्य साधून या अनोख्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विठ्ठल भक्तीचा महिमा अधोरेखित केला. या प्रसंगी त्यांच्या डहाळी या प्रसिद्ध अनियतकालिकाच्या 1144व्या विशेष अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. संमेलनात राज्यभरातून आलेल्या सुमारे 150 वारकरी कवींनी भक्तिगीते आणि अभंग सादर करून अवघा रंग एक केला. या सोहळ्यात वारीतील 36 कवी कवयित्रींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना विठू माऊली पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले. यामध्ये कामगार नेते विठ्ठलराजे पवार, युवा सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा भोर, पत्रकार प्रकाश पांडे, संतोष महामुनी, संगीता पाचंगे, मंजुषा आवळकंठे, आशुतोष भोसले, गणेश विटकर, गणेश कदम आणि सागर काळे यांचा प्रामुख्याने समावेश होता. या यशस्वी कार्यक्रमाचे नेटके संयोजन परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सागवेकर, प्रदेश अध्यक्षा मधुकर्णिका सासवडे आणि श्रद्धा देवळे यांनी केले. या सोहळ्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज परिवर्तन स्वाभिमानी संघटनाच्या वतीने परिवर्तन स्वाभिमानी कट्टा हा निर्माण करून आम्ही एक जागतिक लेवलला एक आगळं वेगळं वारकरी कवी संमेलन आयोजित केलं. याचा मान आणि खरं तर जे अध्यक्ष यांनी आम्हाला सुचवलं होतं की जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं पहिलं कवी वारकरी कवी संमेलन व्हावं. त्याचं आज आयोजन करून आम्हाला खूप बरं वाटतंय. पत्रकार संघटनेचा संस्थापक या नात्याने माझ्या संगतीच्यांनी अनेक वेळा पत्रकारिता केली आणि माझ्या संगतीचे प्रसिद्धी प्रमुख होते. सागर काळे असो, गणेश कदम असो, मंजुताई असो आणि आमच्या प्रसिद्धी प्रमुख आशुतोष भोसले असो, जे माझे सहकारी होते. आज त्यांना मी सन्मानित केलं. याचा मला खूप मोठा आनंद होते. आणि त्याचप्रमाणे आपल्यात जी युवा आहे तिच्याकडे आपण भविष्यात खूप बघतोय. अशी दुर्गा म्हणजे दुर्गा मातेवानीच आज ती आपली लहान जरी असली तरी आपण तिला दुर्गाच म्हटलं पाहिजे. येणाऱ्या काळात तिच्याकडून खूप मोठं काम होईल. आणि या वारीत तिने एक झलक दाखवलेली. तिने एक बाईट पण केली होती की वारी चालू असताना पण वारकऱ्यांचं जे शिल्प आहे ते शिल्प अस्वच्छ आहे. महानगरपालिका त्याकडे लक्ष देते आणि ही बाब आयुक्तांनी दखल घेतलेली आहे. आणि ही बातमी सध्या खूप व्हायरल होत आहे आणि येणाऱ्या त्या बाबतीत खूप मोठं आंदोलन उभारणार आहे. त्याचप्रमाणे आमची मेन जे बोन आहे म्हणजे जो मेन पाया आहे ती मधुकर्णिका सासवडे ही प्रदेशाध्यक्ष आहे आमच्या संघाची. तर तिचं पण मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे अध्यक्ष जे कार्यक्रमाचे आज त्यांना पहिल्या वारकरी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झाले मधुसूदन घाणेकरजी यांचं नाव खूप मोठं आहे साहित्य क्षेत्रात असो किंवा. तर मी सर्वांतर्फे त्यांचा ऋणी आहे. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि सर्वांचा ऋणी आहे ज्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी पद किंवा पुरस्कार स्वीकारायला त्यांनी वेळ दिला. वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी आणि या आजच्या या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचा अनुभव असा आला की जिथे जिथे गाव आहे, जिथे जिथे इंद्राणी आहे, प्रत्येक गावोगावी इंद्राणी आहे. आणि त्या इंद्राणीमध्ये जे तुकारामाचे अभंग जे तरले गेले त्या अभंग प्रत्येकाच्या काव्यात मला हे पाहायला मिळाले. आणि विठ्ठलाच्या बाबतीमध्ये विठोबा हे संबंध महाराष्ट्राने साऱ्या विश्वाचं दैवत आहे. तर आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, देव विठ्ठल, श्वास विठ्ठल असं प्रत्येकाच्या नसानसामध्ये विठ्ठल आहे. आणि हा विठ्ठल तुम्हाला नक्कीच वारीमध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि जे जे वारी करतात, ज्यांची विठ्ठलावरती भक्ती आहे, निस्सीम भक्ती आहे, त्याला आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडणार नाही. आणि जे आता वारीमधले आहेत आणि जे विठ्ठलाची भक्ती निस्सीम भक्ती करणार आहेत त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. त्यांचं खूप कल्याण होईल असं मी मनोगत आपलं व्यक्त करतो. आणि सर्व जे काही कवी, काहींनी उखाणे घेतले, काहींनी गाणं म्हटलं, गीत म्हटलं, खूप चांगलं खड्या आवाजामध्ये त्यांनी काहींनी अनुभूती सांगितली आपली वारकरी म्हणून सुद्धा अनुभूती काही वारकऱ्यांनी खूप चांगल्या शब्दामध्ये आणि खड्या आवाजामध्ये त्यांनी सांगितली. काही जणांचे आवाज ऐकले ज्यांनी गाऊन दाखवली गीतं. तर त्यामध्ये सुद्धा असं लक्षात त्यात मला लता दीदी, आशा भोसले यांचे आवाज मला ऐकायला मिळाले. काही जणांच्या अभंगामध्ये काव्यामध्ये तुकोबा मला दिसले. काही ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं मला दर्शन घडलं. आणि अशा प्रकारचं भव्य दिव्य. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मला
संतोष संदोजी सागवेकर आणि मधुकर्णिका सासवडे हे दोघं पत्रकार संघाचे मुख्य पदाधिकारी आहेत. आणि त्यांनी मला माझ्यासारख्या कवीला त्यांनी या पहिल्या जागतिक वारकरी काव्य संमेलनाचं अध्यक्षपद मला त्याचा बहुमान मला दिला. आणि मी सुद्धा दत्त संप्रदायातला आहे, वारकरी संप्रदायातला आहे. त्यामुळे गावी जे काय माझ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले त्या संस्काराबद्दल मला खूप मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अभय भोर, अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन पुणे मेट्रो ब्रँड ॲम्बेसिडर. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये खरं तर फार पूर्वीच व्हायला पाहिजे होतं हे. आणि परिवर्तन पत्रकार संघातर्फे ते पहिलं वारकरी कवी संमेलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्याचा खरोखर मनापासून आनंद होतो आहे. आणि ह्याच्या शुभारंभाचा पायाचा मैलाचा दगड आपणही आहोत याचा एक अभिमान वाटतो आहे. कारण पुढील काळामध्ये हे कवी संमेलन हे मोठं स्वरूप धारण करणार आहे. खरं तर कविता किंवा ओव्या ह्या आईच्या कुशीमधूनच जन्माला येतात, ज्यावेळी आई आपल्याला अंगाई गीत गाते. परंतु आज आपण संगीतकार पाहतो, कवी पाहतो, परंतु आमचा साधा धोतर नेसलेला, टोपी घातलेला जो शेतकरी बंधू आहे, जो आमचा वारेकरी आहे, आणि यांच्यामध्ये पण अनेक पांडुरंग आहेत, रुक्मिणी आहेत की त्यांच्या गळ्याचा गोड आवाज आहे की ते भजना माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून इथून पंढरपूरला जाणं जास्तवर ते बोलत असतात. परंतु आज हे असे हजारो कवी आहेत जे समाजापासून दुर्लक्षित आहेत. ते फक्त वारीच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी दिंडी असते त्यावेळी गातात. आणि आज परिवर्तन पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण होत आहे. एक खरोखर आनंद होतो आहे या प्रसंगी. आणि पुन्हा एकदा यांच्या योगदानाला संतोषजींची मेहनत, अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष आमच्या ताई ज्या आहेत आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि सहकारी आहेत, यांचे मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मधुकर्णिका सासवडे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून पत्रकार संघाची इथे उपस्थित आहे. आज आपण हा पत्रकार संघामार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे. वारकऱ्यांचं जागतिक पहिलं अनोखं असं हे भक्ती काव्य संमेलन आपण इथे आयोजित केलं आहे. आणि इथे आपण अनेक दिंड्यांना आज सकाळपासून व्हिजिट केलेली आहे. आणि आता जे आपण इथे थांबलेलं आहे ते राजामंत्री उद्यानाच्या इथे खिलारे हायस्कूलमध्ये आहोत, जिथे कोल्हापूरची दिंडी आणि पंढरपूरची दिंडी अशा 2 दिंड्या इथे आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी, संपूर्ण पुण्याच असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि इथे आज काव्य संमेलन ची अनुभूती अशी आली की आपले पुण्यातले कवीसुद्धा इथे उपस्थित आहेत. आम्ही असं ठरवलेलं की यांच्या काही कविता आणि त्यांच्या काही कविता अशा ऐकूयात, पण आम्ही त्यांच्याच कविता ऐकण्यामध्ये, अभंग ऐकण्यामध्ये इतकं रममान झालो. अभंग सादर केले, कीर्तन सादर केलं, गवळण सादर केली. त्यानंतर शिवाजी महाराजांचं सुद्धा इथे गाणं सादर झालं, शाहिरी पोवाडा सादर झाला. असा आगळा वेगळा इथे कार्यक्रम आयोजित झाला. आणि या सगळ्याला एक व्यासपीठ देण्याचं आम्ही एक काम केलं. खरं तर माऊलींनी सांगितलेलं आहे की आपण कोण नाही, आपण एक निमित्त आहोत फक्त. तर ते आम्ही निमित्त घडण्याचं एक फक्त काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांनी खूप सादरीकरण मस्त केलं इथे. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते डॉक्टर मधुसूदन घाणेकर, आयोजक जे आहेत ते पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सागवेकर, विठू माऊली हा एक वेगळा पुरस्कार आपण दुर्गाताईंना दिला, त्यानंतर आशुतोषजींना दिला असे. आणि आपल्याला जे मदत करणारे आहेत त्या अनघाताई सावणूर, त्यानंतर आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर सगळ्यांच्या मनापासून आनंद आपण घेऊयात आणि वारीसाठी आपण खूप शुभेच्छा देऊयात सगळ्यांच्या वतीने. जय हरी माऊली. सदाशिव सनबा पाटील, राहणार असूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आज या ठिकाणी परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ यांनी जो आयोजित कार्यक्रम केलेला आहे तो वारकऱ्यासाठी आज स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. मी ज्या दिंडीतून आलो ती आताच्या पुढची 22 नंबरची दिंडी, नाना बुवा वडगावकर या नावानं सुरुवातीची दिंडी. त्यानंतरची दिंडी दिनकर दादा पाटील आरेकर बाल ब्रह्मचारी यांनी चालवली. ती 40 वर्ष अखंड ही दिंडी चालत आहे. विना व्यत्यय, कुठलाही अडथळा न येता दिंडी चालत आहे. वारकऱ्यांना कुठला त्रास नाही,
भाविक लोक यामध्ये आपल्या स्वइच्छेने सामील होतात. आपल्यासारख्या लोकांची फाउंडेशनची आम्हाला मदत मिळते, शिधा उल्पा मिळतो. त्यातून ही आमची दिंडी 21-22 दिवस कोल्हापूर ते पंढरपूर अगदी आनंदामध्ये आम्ही पार करतो आणि इथून पुढे पण अशी दिंडी आमची पार पाडावी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. वा,